नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अंकुश गुट्टे सर, वेक्टर एज्युकेशनचा फाउंडर। हा स्पेशली व्हिडिओ अशा मुलांसाठी ज्यांचा काही दिवसा अगोदर पॉलिटेक्निकचा रिझल्ट लागलेला आहे आणि रिझल्टचं ॲनालिसिस पूर्ण महाराष्ट्राचं केल्यानुसार एवढी गोष्ट कळाल्यात की भरपूर जणांचा बॅकलॉग राहिलेला आहे। मी माझ्या क्लासबद्दल बोलत नाही, ज्यांनी माझे क्लास जॉईन केले होते त्यांचे बॅक सहसा राहत नाही, ते फक्त रेग्युलर तुम्हाला क्लास करावा लागेल आणि स्टडी करावं लागेल, कारण तेवढा तुम्हाला ज्या गोष्टी लागतात प्रत्येक गोष्ट वेक्टर एज्युकेशन तुम्हाला प्रोव्हाइड करतं। मग या रिझल्टनुसार ज्या ज्या मुलांचा बॅक राहिला त्यांनी टेन्शन घ्यायला पाहिजे का? आय थिंक थोडं टेन्शन घ्यायला पण पाहिजे, पण त्या बॅकलॉगच्या सब्जेक्टचा इफेक्ट ना तुमच्या रेग्युलर सब्जेक्टवर नाही पडला पाहिजे। मग तुमचा एक विषय बॅक असो, 2 विषय बॅक असो किंवा 3 विषय बॅक असो किंवा 4 विषय बॅक असो, तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी मिळते का? कारण मागल्या सेमिस्टरला समजा तुम्ही 3 बॅक ठेवले, त्याचा इफेक्ट या सेमिस्टरच्या 5 विषयावर नाही झाला पाहिजे, कारण ते 3 जर तुमचे निघाल नाही तर रेग्युलरचे जर 2 बॅक राहिले, टोटल 5 झाले, 5 बॅक राहिले तर बाळा तुम्हाला 1 वर्ष घरी बसावं लागतं। तो थोडं स्मार्ट वर्क करा आणि मी जेवढं सांगतो तेवढं करा। भरपूर मुलांचे मेसेजेस आणि फोन येत होते की सर हे बॅकलॉग विषय तुम्ही कधी घेणार आहे? सो हा व्हिडिओ स्पेशली मी त्यांच्यासाठीच टाकलेला आहे की जो तुमचा कुठला विषय बॅक असो, मी मागल्या सेमिस्टरबद्दल बोलत आहे, आय एम जस्ट टॉकिंग अबाउट द फर्स्ट सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर, 5th सेमिस्टर। मग तुमचे इलेक्ट्रिकलचे कोर सब्जेक्ट असो, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचे कोर सब्जेक्ट असो किंवा बेसिक फंडामेंटलमध्ये फिजिक्स केमिस्ट्री असो किंवा तुमच्या कम्प्युटर IT कुठला पण एखादी कोर्स असो, सांगण्याचं तात्पर्य काय, जरा लक्ष देऊ नका। कुठला पण विषय तुमचा बॅक असू द्या, घाबरू नका। सध्या तुम्हाला काय करायचं मी सांगतो। बॅकलॉग सब्जेक्ट्सला जर तुम्ही आतापासून थोडी तयारी सुरू केली तर ते सब्जेक्ट कव्हर होतील। तुम्ही म्हणाल की गुट्टे सर आम्ही टाइम टेबल आले की अभ्यासाला सुरू करू, म्हणजे तुमचं तेच होऊन जाईल जसं तुमचं मागलं झालं होतं। पहिली गोष्ट जरा समजून घ्या की तुम्ही विषय बॅक का ठेवला। बॅक का ठेवला? कारण तुम्ही 4 महिने स्टडी केलेला नाहीये किंवा तुम्हाला तो सब्जेक्ट अवघड वाटत असेल, प्रॉपर टीचिंग तुम्हाला झालेलं नाहीये, स्वतःच्या प्रॉपर नोट्स मिळत नसतील, तुम्ही नोट्स काढलेल्या नसतील, न्यूमरिकल जमत नसतील, IMP क्वेश्चन नसतील, म्हणून बॅक राहिला ना। मग कधी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की यार जो विषय 4 महिने घासून सुद्धाचा बॅक राहतो तो 10-12 दिवसात निघेल का? नाही निघत। मग प्रयत्न करा की आठवड्यामधून एक 5 ते 6 तास तुम्हाला बॅकलॉग सब्जेक्टला देता आले पाहिजे। मग मी असं म्हणत नाही की बॅकलॉगकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा, मी असं म्हणत नाही, दुर्लक्ष करू नका, थोडाफार त्याला वेळ द्या, पण रेग्युलरचा स्टडी करा। मुलांचं म्हणणं आहे की तुम्ही काय करू शकता सर बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांसाठी? मी फक्त तुम्हाला एक कोर्स तयार करून देऊ शकतो, जे कोर्सेस आपले वेक्टर एज्युकेशन अंकुश सर या ॲपला ॲज इट इज आहेत। तुमचा बॅक आहे ना काढायची जिम्मेदारी माझी, मी जेवढं सांगेल तेवढं करायचं, शेवटी IMP क्वेश्चन देईल तेवढे व्यवस्थित प्रिपेअर करायचे, भानो तुमचं बॅक राहतच नाही। ज्यांनी माझी गोष्ट फॉलो केलेली नाही त्यांचा विषय बॅक राहिलेला नाहीये, ही गोष्ट आधीपासून फिक्स आहे। सो जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा। तुमचा कुठलाही विषय बॅक असो, 1ल्या सेमचा, 3ऱ्या सेमचा किंवा 5व्या सेमचा, माझ्या ॲपला जा, जो विषय बॅक आहे तिथं जाऊन तो सर्च करा आणि सर्चमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट पाहायला मिळेल की नॉर्मली एका सब्जेक्टची फीस कोणी 3,000 घेतं, कोणी 3,500 घेतं, कोणी 4,000 घेतं, पण फक्त तुमचा विषय बॅक आहे, तुम्हाला एक माझ्याकडून थोडी मदत झाली पाहिजे म्हणून प्रत्येक ऑफरनुसार कुठला पण कोर्स घ्या, तो फक्त तुम्हाला 1,699 रुपयाला पडेल, म्हणजे अप्रॉक्सिमेटली एक विषय तुम्हाला 1,700ला पडेल। चक्क 50% फीस कमी केलेली आहे मी बाळांनो, फक्त तुमच्यासाठी। याच्यात तुम्हाला काय मिळेल? याच्यात तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचे लाईव्ह सेशन मिळतील, रेकॉर्डेड सेशन मिळतील, प्रत्येक चॅप्टरच्या iPadच्या नोट्स मिळतील पूर्ण डिजिटल, प्रत्येक चॅप्टरच्या टॉपरच्या नोट्स मिळतील ज्या PDF मध्ये असतील, तुम्हाला ॲट द एंड एक्झामच्या अगोदर IMP क्वेश्चन्स दिले जातील, असाइनमेंट शीट पण त्याच्यात आहे, न्यूमरिकलची प्रॅक्टिस करायची असेल त्याची पण असाइनमेंट शीट आहे, रिपीटेड क्वेश्चन पेपरचे सगळे IMP क्वेश्चन चॅप्टर वाईज तुम्हाला त्याच्यात मिळून जातील, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवढ्या की टेस्ट झाल्या होत्या रेग्युलरमध्ये त्या टेस्ट पण तुम्हाला मिळतील, तुम्ही त्याची घरी बसून प्रॅक्टिस करू शकता। सो मला असं वाटतं की बाळांनो जर आपण 3-4 हजाराचा विचार करून जर पेपर बॅक ठेवताय तर ही जी ऑफर आहे ही फक्त तुमच्यासाठी ठेवलेली आहे। सो मला असं वाटतं की मॅक्झिमम मुलांनी याचा बेनिफिट घेतला पाहिजे आणि घेतलाच पाहिजे, कारण एवढी डिप्लोमाची कमी फीस मी आतापर्यंत कधी ठेवलेली नाही आहे, आणि ही जी फीस आहे बाळांनो ही फक्त काही दिवसासाठी व्हॅलिड आहे। इट्स टेक अप्रॉक्सिमेटली फॉर 1 वीक, एका वीक नंतर प्राईस पहिल्यासारख्याच राहतील। सो मला असं वाटतं की तुम्ही त्याचा फायदा नक्की घेतला पाहिजे। मग सब्जेक्ट कोणते असतील? 1ल्या सेमचा असो फिजिक्स केमिस्ट्री पकडा किंवा टेक्निकल पकडा, 2ऱ्या सेमचा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर ITचा असो, 3ऱ्या सेमचा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर IT, आणि 5व्या सेमचं जेवढे कोर्स सब्जेक्ट तुमचे बॅक आहेत तुम्ही तिथे जाऊन बिंदास जॉईन करू शकता। ऑफर काही दिवसासाठी व्हॅलिड आहे, नंतर प्राइस बदलली, तुम्ही मला किती फोन केले, मेसेजेस केले, प्राइस मध्ये चेंज होणार नाहीये।
अंडरस्टँड. सो देर इज अ बिग अपॉर्च्युनिटी फॉर यू. सब्जेक्ट क्रॅक करायचा असेल तर तुम्हाला सध्या तर माझ्याशिवाय, मॅडम शिवाय आणि व्हेक्टर एज्युकेशन शिवाय पर्याय नाही आहे. फक्त मी जेवढं सांगेल तेवढं तुम्ही करायचं. सब्जेक्ट निघणार म्हणजे 100% निघणार. अंडरस्टँड. सो तुम्हाला याच्या बाबतीत काही क्युरी आली तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये टाका. त्या कमेंट्स मी वाचतो, त्याला रिप्लाय देतो. ॲपचं नाव परत सांगतो, व्हेक्टर एज्युकेशन अंकुश सर. डाउनलोड करायचं, लॉग इन करून तुमचे नाव टाकायचं, स्टोअरमध्ये जायचं, जो सब्जेक्ट पाहिजे त्याला व्यवस्थित सर्च करायचं आणि तिथून तो कोर्स बिनधास्त बाय करायचा. ठीक आहे. सो आय होप सो तुम्ही या ऑफरचा नक्कीच सर्वांनी फायदा घ्याल आणि हा व्हिडिओ जेवढं जमेल तेवढं तुमच्या मित्रांना पण शेअर करा. धन्यवाद.